अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. आज आपण दत्त जयंती निमित्त दत्त प्रभूंची जन्मकथा थोडक्यामध्ये पाहणार आहोत. कारण आपण दत्तप्रभूंची कथा ऐकल्यानंतर आपल्यावर दत्तप्रभूंची कृपा सतत कायम राहत असते. म्हणून आज आपण दत्त जन्मकथा पाहणार आहोत. सिद्धयोगी नामधारकाला हे जन्मकथा सांगतात. गुरुचरित्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये ही कथा सिद्धयोगींनी नामधारकाला सांगितलेली आहे. सिद्धयोगी नामधारकाला दत्त जन्माख्यान सांगू लागला. तो म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्म. त्याला ब्रह्मांड असंही म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची काय केली? रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षडविकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, आत्री ऋषी, अंगिरस ऋषी, पुलस्त्य ऋषी, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ ऋषी असे 7 मानसपुत्र म्हणजेच सप्तर्षी निर्माण केले. अनुसया ही आत्री ऋषीची पत्नी. ती महान पतिव्रता होती. पतिसेवेने तिचा पुण्य प्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्म, विष्णू आणि महेश यांची भेट घेतली आणि यांची भेट घेऊन या चिंतेचं निवारण करण्यास सांगितलं. इंद्र काय म्हणाला? इंद्र म्हणाला, अनुसया पतिभक्त आहे. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात. तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटत असते बघा. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करायला पाहिजे. अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रीच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसूया एकटीच होती. त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत. तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आम्ही आलो आहोत. अनुसूयेने त्यांचे यथोचित स्वागत केले आणि नंतर ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. आत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही निघून जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसूयेने त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले, पात्रे मांडली, ताटं वाढले. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेवण करू, अन्यथा आम्ही निघून जाऊ. तेव्हा हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महान पुरुष आहेत, महात्मे आहेत हे अनुसूयाच्या लक्षात आले. अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. प्रसंग बिकट आहे, मार्ग तर काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे. तीच माझे रक्षण करतील आणि ते करील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकघरात गेली. तिथे विवस्त्र होऊन पक्वानांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची ताणे बालके झाली, लहान लहान बाळ झाली. ते भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली होती. अनुसूया अचंबित झाली. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली. मातृसुलभ वात्सल्याने तिला पाना फुटला. तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान केले. ती त्रिदेवतांची माता झाली. तिने तिघांना नाहू माहू घातले आणि पाळण्यात घालून निजवले, झोका दिला. माध्याह्न समयात्री आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले
अनुसूयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला, सर्व माहिती सांगितली. आत्रेंनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली. बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. त्याच्यामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश होते. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रगट झाले. त्यांनी आत्री व अनुसूयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. आत्रेंनी अनुसूयेशी चर्चा केली व म्हणाले, हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालक रूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणून येतेच राहा की. तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले. आत्री अनुसूयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्या अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन. शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईन. पृथ्वीवरील वनस्पतीचे पोषण करेल. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करेल. अनुसूयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्री आश्रमी राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्याच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्री अनुसूयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. ही दत्तजन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. म्हणून आपण देखील ही दत्तप्रभूंची जन्मकथा ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे. कारण आपल्या आयुष्यामध्ये, एकंदरीत पूर्ण भविष्यामध्ये दत्तप्रभूंची कृपा सतत आपल्यावर राहील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय.